राम राम मंडळी. आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. तुमच्या दारी जर थोडी जागा असेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्राच्या हिशोबानुसार 5 झाडं. चला तर मग सुरू करू. 1 नंबरवर आहे ही आपली तुळस. ही औषधी गुणांनी भरपूर वनस्पती आहे. तसेच तुळस ही वातावरण ऑक्सिजन जनरेट करते व नॅचरल एअर प्युरिफायरचे सुद्धा काम करते. तर अशी ही बहुगुणी तुळस तुमच्या दारी असलीच पाहिजे. ही तुळस अगणित अशा गुणांनी भरलेली आहे. तुळशीचे गुण फक्त वास्तुशास्त्रानुसारच नाही तर औषधीशास्त्रानुसार सुद्धा खूप जास्त आहे. तुळस ही नेहमी आपण घरात प्रवेश करतो तेव्हा उजव्या हाताने आली पाहिजे. त्याचं फळ खूप जास्त होते. तसंच हे दुसरं झाड ते आहे जास्वंद. जास्वंदाचे फूल पाहता क्षणी मनाला आनंद देते. तसेच जास्वंदाचे झाड आपल्या दाराची शोभा वाढवते. सुंदर लाल रंगाची फुलं पाहून मन प्रसन्न होतेच. तसेच ही फुले देवाला पण फार प्रिय आहेत. तर खास करून गणेशजीला जास्वंदाची फुलं खूप आवडतात आणि आपले आराध्य दैवत पण तेच आहेत. म्हणून त्यांना अर्पण करण्यासाठी आपल्याजवळ हे झाड जर दारीच असेल तर किती चांगलं होईल. म्हणून हे झाडसुद्धा आपल्या दारी असलं पाहिजे. आणि यांची काळजी करायला असं काही वेगळं करावं नाही लागत. एकदा लावून दिलं आणि व्यवस्थित पाणी दिलं तरी हे झाड व्यवस्थित म्हणजे कमी काळजीमध्ये सुद्धा हे छान झाड होतं. तसंच हे झाड आहे तर नक्की घ्या. 3 नंबरवर झाड आहे ते म्हणजे शमीचं. तुम्हाला तर माहीतच आहे शमीच्या झाडाने किती महत्त्व आहे आणि हे झाड खूप पवित्र मानले जाते. शमीचे झाड दारी असणे फार शुभ मानले जाते. तसेच याची पाने महादेवाला फार भक्तीने वाहिली जातात. शमीचे पान शमीचे फूल हे महादेवाला खूप जास्त प्रिय आहे आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार शमीला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण शमी हे एक पॉझिटिव्हिटी निर्माण करणारं झाड आहे. त्यामुळे हे झाड आपल्या दारी असलंच पाहिजे. आणि याला खूप जास्त जागा लागते असं काही नाही आहे. बघा मी माझ्या दारीसुद्धा एका छोट्या कॅनमध्ये ते लावलेलं आहे आणि त्याची वाढसुद्धा छान झालेली आहे. म्हणजे छोट्या जागेत सुद्धा हे झाड चांगल्या प्रकारे वाढू शकतं. म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या दारी हे झाड नक्कीच लावा. आणि 4 नंबरवर झाड आहे ते म्हणजे अपराजिता. नावामध्येच सगळं काही आलं. ज्यांच्या दारी हे झाड असेल त्यांना कोणीही पराजित करू शकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल आपली आर्थिक प्रगती व्हावी व समृद्धी आपल्या घरी नांदावी तर आपण लक्ष्मीचे प्रिय फूल अपराजिता आपल्या दारी लावावे. हे फूल लक्ष्मीला फार प्रिय आहे. तसेच त्यांचा अनोखा रंग आणि आकार खूप मनमोहक आहे. अपराजितेचं झाड ही एक छान वेल होते आणि त्याला फुलं पण खूप छान होतात. बघा छोट्याशाच पॉटमध्ये असं नाही की जागा मोठी पाहिजे. याला सुद्धा मी एका बकेटमध्ये लावलेलं आहे. त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा ते छान ग्रो केलेलं आहे. तर मग तुम्ही पण नक्की लावा. आणि 5व्या नंबरवर झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांट नावातच याच्या पण सगळंच आलं. पैशाचे झाड. तर बरेच लोक आपल्या दारी मनी प्लांट लावतात. मनी प्लांट हा वेल खूप सुंदर दिसतो. तसेच वातावरण शुद्ध करतो. आणि जर तुम्ही हा वेल मांडव तयार करून किंवा कोणत्याही आकारात जर त्याला दिला तर त्या आकारामध्ये तो बनतो आणि नवीनच तुमच्या गार्डनला तुमच्या दाराला वेगळीच शोभा येते. तर अशी ही 5 झाडे आहेत जी वास्तुशास्त्राच्या हिशोबाने आणि आयुर्वेदांच्या गुणांनी भरपूर आणि मनाला सुद्धा खूप मनमोहक
अशी ही झाडं आहेत. नक्कीच तुम्ही तुमच्या दारी जर थोडी जागा असेल तर ही झाडं लावावी. कारण आपल्या वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या संस्कृतीनुसार काही झाडं आहेत जी आपल्या दारी असायलाच हवी. त्यातलीच ही 5 झाडं आहेत. तर मला आशा आहे की तुम्ही नक्कीच ही झाडं आपल्या दारी लावाल. कारण यांना जागासुद्धा जास्त लागत नाही आणि जास्त काळजी पण घ्यायचं कारण नाही आणि आपलं घरसुद्धा पवित्र ठेवतात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट.